नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत वाशिष्ठी आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये आणि हे तिसरं वर्ष चालू आहे कृषी प्रदर्शनाचं। ही एक मोठी पर्वणी असते चिपळूणवासियांसाठी। शेती संदर्भातील माहिती तसंच पशुसंवर्धनासाठी काय केले पाहिजे ते सगळे माहिती तुम्हाला इथे उपलब्ध असते। खूप प्रकारचे तुम्हाला इथे रोपं बघायला मिळतात, झाडं बघायला मिळतात, फळझाडं, फुलझाडं, तसंच विविध प्रकारचे तुम्हाला इथे पशुपक्षी सुद्धा बघायला मिळतात। आपले 2 ते 3 पार्टमध्ये इथे व्हिडिओ प्रदर्शित होणार आहेत, तर तुम्ही सगळे व्हिडिओ नक्की संपूर्ण पाहत जा। ही आहे एंट्री गेट, कृषी व पशुधन प्रदर्शन। इथे तुम्हाला एंट्री पूर्णपणे मोफत आहे, त्यामुळे तुम्ही इथे येऊन नक्की ही जी तुम्हाला सोय केलेली आहे त्याचा लाभ घ्या तुम्ही। खूप छान माहिती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। खूप छान इथे घरं कशी असतात कोकणातली, हे यापासून ते जीवनशैली पण दाखवलेली आहे कोकणातली। नक्की व्हिडिओ पूर्ण पहा। आपलं निसर्ग नर्सरी वाशिष्ठी कृषी महोत्सव यामध्ये स्वागत आहे। आपल्या इथे कोकणातील सुप्रसिद्ध हापूस आंबा, त्याचप्रमाणे केशर, रत्ना, पायरी, लंगडा, राजापूर यासारखे विविध प्रकारचे आंब्याची झाडं, त्याचप्रमाणे मसाल्याची झाडं, त्याचप्रमाणे जायफळ, कोरफड, केशर, थायलंडचा फणस आहे आपल्याकडे, गमलेस फणस आहे, कोकम आहे, कवठी चाफा आहे, बहाडोली जांभूळ आहे, एटीएम मँगो आहे, रक्तचंदन आहे, डाळिंब आहे, याप्रमाणेचे आपल्याकडे झाडं आपल्याकडे उपलब्ध आहेत। 3 दिवस अजूनही कृषी महोत्सव आहे, तुम्ही या खरेदी करा आणि आपल्या इथलं निसर्ग समृद्ध करा। त्याचप्रमाणे आपल्या गुलाब, जास्वंद, जरबेरा, बोगनवेल, क्रिसमस ट्री, मोरपंखी यासारखी शोभिवंत झाडं आहेत। त्याप्रमाणे ही झाडं लावून तुम्ही घराची शोभा वाढवू शकता आणि या कृषी महोत्सवाचा आनंद घेऊ शकता। नक्की एकदा तुम्ही भेट द्या। खूप छान अशी व्हरायटी आलेली आहे बघा झाडांची। तुम्हाला फुलझाडं पाहिजे तर फुलझाडं, फळ झाडं पाहिजे असेल तर फळझाडांचा पण भरपूर असा स्टॉक त्यांच्याकडे आहे आणि रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला हे सगळं देणार आहेत। निसर्ग नर्सरी म्हणून बघा, असं नाव आहे। 70 रुपये गुलाब आहे, 70 रुपये गुलाब। हे सगळी गुलाबाची झाडं 70 रुपयांना आहेत। 70 रुपये, हो 70 रुपये। आपलं हार्डवेअर टूल्स सगळं मटेरियल आहे आपल्याकडे। सगळं शेती अवजारे, हार्डवेअर, शेतीसाठी लागणारा सगळं टूल्सचं मटेरियल सगळं आहे आपल्याकडे। सगळं खुरपी, इळा, करवत, कटलरी मटेरियल सगळं आहे आपल्याकडे। शेती अवजारे, पंप पण आहे, आपलं स्क्रू ड्रायव्हर, कुलूप पण आहे, ती ऑइल करायची बुदली आहे, ते आपलं पंजा आहे वडायचं, हातोडी बितोडी सगळं आपल्याकडे, पक्कड, वेगवेगळं मटेरियल सगळं प्रकारचं आपल्या, पानं बिनं ऍडजस्टेबल सगळं आपलं। कात्री आहे गार्डन मधली, कोळपा आहे ती रानात वापरायचं। कात्री ती आहे 350 रुपये बसते होलसेल मध्ये। इथे नारळ सोलायचं पण मशीन तुम्हाला दिसते बघा, कितीला आहे? 300 रुपयाला आहे। 300 रुपयाला आहे बघा। खोरा आहे, पंप आहे, हातोडी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची। कोयता वगैरे ते त्याचं कसं रेट आहे? कोयता आहे 250 वाला आहे, 120 वाला आहे। शेतीची सगळी अवजारं तुम्हाला मिळणार आहेत बघा। घेईल तसं वेगवेगळ्या रेट सगळ्या। घरगुती उपयोगासाठी येणाऱ्या वस्तू पण सगळ्या इथे अवेलेबल आहेत बघा। ही कोळपा आहे, कोळपा, हा कोळपा, हात कोळपा रानात वापरायसाठी। SS टूल्स अँड हार्डवेअर असं नाव आहे बघा त्या शॉपचं। कृषी प्रदर्शन मध्ये आपल्याला वाशिष्ठीच्या बघायला मिळणार आहे। वाशिष्ठी कृषी पशुसंवर्धन व प्रदर्शन कृषी महोत्सव 2026 आणि ह्या प्रदर्शनामध्ये कृषी विषयक आणि पशुसंवर्धन विषयक अत्याधुनिक माहिती ही माननीय प्रशांतजी यादव यांच्या वाशिष्ठी कृषी व पशुसंवर्धन या संस्थेने उपलब्ध करून दिलेले आहे। वाशिष्ठी डेअरीचं जे मुख्य उद्देश आहे की कोकणातील जो शेतकरी असेल ते कोकणातील शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान हे मिळावं असा त्यांचा दृष्टिकोन आहे आणि त्या माध्यमातून गेली 3 वर्ष ते कृषी प्रदर्शन इथं आयोजित करतायत आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा मोठा सहभाग असतो। हे 3रं वर्ष आहे आणि तिसऱ्या वर्षामध्ये त्यांनी जे आमच्या विद्यापीठाची डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना हे 18 मे 1972 साली झाली आणि ह्या विद्यापीठाचा मुख्य उद्देश विस्तार, शिक्षण आणि संशोधन असा एक मुख्य उद्देश आहे आणि त्याच्या माध्यमातून ह्या विद्यापीठाने जे संशोधन केलेलं आहे
त्याच्यामध्ये आंबा असेल, काजू आहे, नारळ आहे, मसाला पिका आहे, चिकू आहे. त्याच्यानंतर जी कोकणातील जे मुख्य पीक आहे भात, नागली, वरी, त्याच्या सुधारित जाती सुद्धा ह्या विद्यापीठाने प्रसारित केलेल्या आहेत. आणि ह्या विद्यापीठांच्या प्रसारित केलेल्या ज्या जाती त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर जाऊन त्याने अधिकाधिक उत्पादन घ्यावं असा एक त्याचा मुख्य उद्देश आहे. आणि त्याच्या अनुषंगाने आजच्या ज्या कृषी प्रदर्शनामध्ये त्या विद्यापीठाने सहभाग घेतलेला आहे. जर 5 तारखेला हे कृषी प्रदर्शन सुरू झालेलं आहे. आजचा हा दुसरा दिवस आहे आणि त्याच्यामध्ये लाखोनी शेतकरी आपल्या ह्या कोकण डिव्हिजन, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पश्चिम महाराष्ट्र असेल यातून जे सगळे शेतकरी येऊन त्याचा ते लाभ घेत आहेत. आणि त्याच्यामध्ये विशेषतः की जे आपली जी फलोत्पादन जी योजना आहे 100% अनुदानामध्ये फलोत्पादन योजना कृषी खात्याच्या माध्यमातून ज्यावेळी 1990-91 मध्ये ही योजना प्रत्यक्ष अंमलात आली आणि त्याच्यामध्ये ही 100% अनुदानामध्ये आमच्या विद्यापीठाने डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने बरीचशी लाखोनी कलमाचा पुरवठा हा कृषी विभागाला केला आणि त्याच्या माध्यमातून आता फलित असं झालेलं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांकडे आंबा, काजू, नारळ आणि चिकू आणि काजू मध्ये ज्या आमच्या विद्यापीठाने जे वेंगुर्ला 1 ते वेंगुर्ला 10 जाती विद्यापीठाने संकलित करून त्या काढलेल्या आहेत. त्याचं उत्पादन अधिक आहे आणि त्याच्यामध्ये जी प्रोसेसिंग आता जी युनिट आहेत काजूची प्रोसेसिंग युनिट हे शेतकरी स्वतः त्यांच्या घरामध्ये तयार करून प्रोसेसिंग करून आता ते आधुनिक पद्धतीने ट्रेनिंग करून म्हणजे ट्रेनिंग सेंटर करून ते आधुनिक पद्धतीने त्याची विक्री करत आहेत. आणि त्याच्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना किंवा कोकणातील नवउद्योग जे आहेत त्यांना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये नफा मिळतोय. जे पूर्वी जे कोकणवासी आपल्याकडे पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी म्हणजे जो स्थलांतरित जो लोंढा होता आणि एक रोजगाराच्या संधी तिकडे होत्या, पण रोजगाराच्या संधी सुद्धा आता कोकणामध्ये उपलब्ध होत आहेत. त्याचं खरं श्रेय असं जर आपण छोटे जर कृषी प्रदर्शन जर आयोजित केले तर बरेचसे तरुण वर्ग, शेतकरी वर्ग त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो आणि आधुनिक तंत्रज्ञान हे त्यांच्यापर्यंत जाऊ शकतं आणि त्याचा फायदा ह्या शेतकऱ्यांना होऊ शकतो असा ह्या आमच्या विद्यापीठाचा मुख्य उद्देश आहे. धन्यवाद. इथे वाशिष्ठी कृषी महोत्सव मध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत. तिथे निळा कोबी सुद्धा आहे बघा, ब्रोकोली, सुरण, ढोबळी मिरचीचे प्रकार आहेत तिथे, सिमला मिर्च, भोपळ्यांचे पण प्रकार आहेत 2 इथे, तोंडली, भरताची वांगी. हे कृषी प्रदर्शन असल्यामुळे तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे असे शेती विषयकचे उत्पन्न जे शेतकरी काढतात ते बघायला मिळणार आहेत. हे बघा इथे पांढरी हळद सुद्धा दिसते बघा, माहिती ना. खूप छान व्हरायटी इथे आहे बघा लावलेली. इथे सगळ्या पालेभाज्या आहेत, चाकवत वगैरे. इथे तुम्ही बघू शकता डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. इथून हे तुम्हाला रोपं वगैरे इथे दिसत आहेत बघा, वेगवेगळ्या प्रकारची इथे रोपं आहेत. इथे सगळं शेतीविषयक तुम्हाला लागवड कशी केली जाते त्याची माहिती दिलेली आहे. पीक शेतातून घेतल्यापासून ते त्याची ने-आण कशी केली जाते ते पण इथे आपल्याला, निर्यातीची सुविधा वगैरे असं ते सगळं इथे दाखवलेलं आहे देखाव्यातून. हे ट्रॅक्टर आहे. सेंद्रिय खत निर्मिती कशी केली जाते त्याचा सुद्धा प्रात्यक्षिक इथे दाखवलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता विना भाजवळ पद्धतीने भात लागवड कशी केली जाते ते पूर्णपणे दाखवलेलं आहे इथे.
शेतीविषयीची पूर्ण माहिती तुम्हाला इथे उपलब्ध आहे. ऑल बॉडी मसाजर आहे. ओके. ऑल बॉडी मसाज हे असे तुम्हाला यामध्ये 4 पार्ट असे भेटणार वेगवेगळे. हे असं अच्छा मशीन अच्छा. हे असे 4 पार्ट भेटणार. फुल बॉडी मसाज होणार ऑल याच्यामध्ये. बॉडी मसाज होणार. हे ऑल बॉडी साठी आहे. हा. हे पायांच्या आणि हातांच्या तळव्यांसाठी आहे, मणक्यासाठी आहे ओके. आणि जॉईंट साठी आहे. हे असे 4 पार्ट तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत. ओके ओके. ते एकदा सर दाखवा. ते प्रात्यक्षिक करून दाखवतात बघा आपल्याला. चालेल. मान, पाठ, कंबर, गुडघे, सांधे पूर्ण ऑल बॉडी मसाज होणार. रक्ताच्या गाठी, दबलेल्या नसा, आकडलेल्या शिरा पूर्ण ऑल बॉडी मसाज होणार. हेड मसाज वगैरे तुम्ही सगळं करू शकता याच्यावर. ओके. 1200 रुपये. बघा अशा प्रकारचे सगळे प्रोडक्ट इथे आहेत. हे चार्जिंगचे मणक्यासाठी. बल्ब वगैरे आहेत इथे. हे आपण 2 व्हीलर 4 व्हीलर Bike गाडी आहे. फिरते, मणक्याला त्रास होती. आणि हे काय आहे? स्पेशल भेटणार आहे. ते हॉट बॅग आहेत मॅडम. हॉट बॅग कितीला पाठीला, आहे? कमरेला, मानेला शेक घेण्यासाठी 200 रुपये. 200 रुपये. 200. आणि तुम्ही हातात प्रोडक्ट आहे ते किती रुपयाला आहे बोलला? हे 2000 रुपये प्राइस आहे मॅडम. इथं 1200 रुपयाला भेटणार आहे. ओके. ऑफरमध्ये. 1200 रुपयाला बघा फुल बॉडी मसाजरचं मशीन मिळणार आहे तुम्हाला. 2000चं 1200 रुपयाला. हे पूर्ण ऑल बॉडी साठी. तुमचं मशीन 3 तास चालू राहणार आहे. याला लिथियम बॅटरी बसवलेली असते मॅडम. याची जवळपास जे लाईफच का नाही तुम्हाला चार्जिंग किती वेळ करायला लागतं याला? चार्जिंग तुम्हाला 3 तास बॅटरी बॅकअप भेटणार कंटिन्यू. अच्छा. 3 ते 4 तास तुम्हाला बॅटरी बॅकअप भेटते. ओके ओके.